विजय शिवतारे यांनी जास्त म्हणजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया कमी द्यावी किंवा एकूणच विजय शिवतारे यांनी घाई करू नये अशा प्रकारचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना दिल्याचं गुप्त सल्ला जो आहे म्हणजे बंद खोलीमध्ये सल्ला दिल्याचं कळतंय। महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे असं वाटतं का तुम्हाला? महायुतीत काय आलबेल आहे तुम्हाला कळलं का? काल परवाकडे अगदी गेल्या आठवड्यात महायुतीमधले एक आमदार, माजी मंत्री रामदास कदम यांनी थेट आरोप केला की भारतीय जनता पार्टी केसाने आमचा गळा कापते, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात का, इतका त्यांचा शब्द आहे। तो संपवायला निघाला असं बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं अध्यक्ष केलं जातं। कळलं का? हे काय बार्गेन म्हणजे विकाऊ लोक आणि खरेदी करणारे लोक दोन्ही एकाच पक्षात आहेत सगळे ते। त्यामुळे तिथे जे काही चाललंय ते म्हणजे आता तो चिखल झाला, चिखलातून आता गटार होईल, ते आता गटाराकडे चाललेत, ते गटार आहे ते आता सध्या सगळेच भ्रष्ट, त्यातला मी मोठा भ्रष्ट की तू छोटा भ्रष्ट एवढंच फक्त आहे, बाकी काय राहिलंय। प्रक्षत मुळात भाडोत्री लोकांचं आहे, भाडोत्री जनता पार्टी आणि पक्षच मुळात भ्रष्टाचारवादी जनता पार्टी असा पक्ष झाला तो। कोणाचं त्यांच्या पक्षातले कोण भाजपचे आहेत दाखवा बरं, सगळे भ्रष्टाचारी तिथे आहेत ना, आता कुठल्या तोंडाने बोलणार ते मला सांगणार। त्यामुळे त्यांच्या युतीमध्ये काय चाललंय आणि आम्हाला त्याचं सुख दुःखही नाही, काय करतात ते करा करत भारत जोडून यात्रा महाराष्ट्रात येते, भारत जोडून यात्रा महाराष्ट्रात येते। एकंदरीत आपण बघतोय काल विरोधी पक्षनेते बाळासाहेब वडेट्टीवार किंवा बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला गेले होते। उद्धव ठाकरे भारत जोडून यात्रेमध्ये सहभागी होते, नक्कीच त्या रॅलीमध्ये येणारच आहेत ना, निमंत्रण दिलं त्यांनी, स्वीकारलेलं आहे, म्हणून तर आजच्या पत्रकार परिषदेला आम्ही सगळे आलो ना। राष्ट्रवादी काँग्रेस आली, शिवसेना आली, कम्युनिस्ट आले, आप पार्टीचे प्रतिनिधी आले, सगळेजण ना, इंडिया हॅज कम टुगेदर आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो, दाखवलं। 17 तारखेला जी जोरदार होणार, उद्धव ठाकरेंचं भाषण होईल नक्कीच। म्हणजे काय हे काय विचारणं झालं का? हो, आघाडीची सभा आहे, उद्धव भाषण होणारच, तिथे शोभेला तिथे येणार आहेत। महाविकास आघाडी मजबूत करणं। कोस्टल रोड प्रकरणावरून जे आहे ते नितेश राणे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी जास्त त्याच्यामध्ये काम केलं नाही, श्रेयवादाचा लढा आता कोस्टल रोडवरून सुरू झालेला आहे, कसं बघतो? कुणाच्या प्रश्नाला उत्तर देऊ हा माझा पहिला प्रश्न आहे। काडीचा संबंध नसलेल्या लोकांच्या बद्दल काय आपण बोललं पाहिजे? मी नाही बोलू इच्छित त्यांच्या प्रश्नावर, फक्त तुझा व्यक्तिगत प्रश्न असेल तेवढंच सांगेन। कोस्टल रोड ही संकल्पनाच मुळात कोणाची? ती आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची, आणि ती संकल्पना त्याच्यावर पूर्व किनाऱ्याचा विकास आणि महालक्ष्मी रेस्कोर्स असे 3 संकल्प माननीय उद्धवजींनी निवडणुकीपूर्वी घोषित केले आणि ती संकल्पचित्र त्यांनी मुंबईकरांना थेट दाखवली आणि त्या संकल्पचित्रावर माननीय नितीन गडकरींनी पाऊल उचललं होतं करतात, पण त्यांचे पंख भाजपने छाटले, त्यांना करू दिलं नाही, पंतप्रधानांनी करू दिलं नाही असं मी थेट सांगतो तुम्हाला। कारण त्यांनी संबंध संकल्पचित्र त्यांना दिलं होतं, सादर केलं, त्याला मान्यता दिली नाही आणि तेव्हाच मी बोललो होतो। आणि त्याच्यानंतर बजेटमध्ये एक प्रधानमंत्री गतिशक्ती योजना आणली आणि त्यामध्ये हे सगळं जलवाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक ही सर्व खाती माननीय पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत आली, त्यामुळे त्यांचे पंख छाटले, सरळ सरळ दिसलं। आणि तसं आपण काल परवाकडे सुद्धा ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन झालं तेव्हा नितीन गडकरी कुठे होते एवढाच विचार प्रश्नाला विचारा मनाला हा प्रश्न विचारलात की तुम्हाला कळेल की गडकरी कुठे होते। गडकरींचं नावही नव्हतं आणि छायाचित्रही नव्हतं। असं देशातील असंख्य रस्त्यांचं ते करतायत, ते फक्त एकटे पंतप्रधान करतायत। आजही काहीतरी मोठ्या रस्त्यांचं लढाई आहे, त्यामुळे त्या पक्षात काय चाललंय हे पाहण्यासारखं आहे, अधिक महत्वाचं।